गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले आहे 9 आणि मी मुलांसाठी बनवत आहे ब्रेकफास्ट, कारण की त्यांना जायचं आहे ट्युशनला. तर 2026 सगळ्यांना छान जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल, कारण की प्रत्येकाला वाटतं आपलं नवीन वर्ष जे काय येणार आहे हे सगळं सुखाचं जावं. पण मी एवढंच म्हणेल, सुख असो दुःख असो तो एन्जॉय करा, कारण की हे काय चक्र कधीच थांबणार नाही आहे सुखदुःखाचं. म्हणून असं अपेक्षा करू नका की प्रत्येक वेळेस आपल्या वाटेवर सुखच येईल. सो तो एन्जॉय करा ऑल डे, एव्हरी डे, एव्हरी मंथ अँड एव्हरी इयर. सो तर इथे मी जे सँडविच बनवत आहे त्यासाठी मी काकडी, टोमॅटो आणि कॅप्सिकम म्हणजे आपली शिमला मिर्च हे सगळं चॉप करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकेल. इथे मी टोमॅटोसुद्धा घेतला आहे. तर सगळं हे ना आपल्या चॉपरमध्ये किंवा तुम्ही हाताने जरी कट केलं, ज्यांना फाईन कटिंग करता येतं त्यांनी करा. तर मी हे पटकन क्विकली काम होण्यासाठी करते, कारण की लेट नको व्हायला मुलांना, आणि मला असं गरम गरमच द्यायला आवडतं. नाही तर 7 वाजता उठून तो ब्रेकफास्ट बनवून थंड कशाला करायचा. त्याच्यानंतर इथे पनीरसुद्धा घेतलं होतं, करत म्हणून टाकलं आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर तसं बनवलं तरी छान लागतं. अजून तुम्हाला काही इन्ग्रेडियंट टाकू शकता तुम्ही. मला तर वाटतं अजून काय टाकू शकतो, तर ॲव्होकाडो टाकायचं असेल तर टाका. मी लास्ट टायमाला ॲव्होकाडो टोस्ट पण सँडविच बनवलं होतं, खूप छान झालं होतं. मुलाला न खाणारा मुलगा तोसुद्धा खाल्लं त्याने. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना आपल्या आवडीनुसार सगळ्या गोष्टी टाका तुम्ही. तर मी चीज, तर ऑब्वियसली चीज टाका तुम्ही. परत आपण हे पण टाकू शकतो, ओरेगानो मी टाकलं आहे ॲक्च्युली. मग चीज इथे चांगलं मी असं हे करून घेते, आणि बाकीचे चीज आहे ना मी असं कंटेनरमध्ये भरून घेते. तर हे आता साधंच कंटेनर आहे, पण हळूहळू प्रगती करूया आपण सगळेच मिळून. तर छान कंटेनर वगैरे पण मी करेल, पण पुढे आता नको, सध्या हेनेच काम चालूया. तर त्याच्यानंतर सगळं मेयोनीज टाका, सॉस टाका, टोमॅटो केचप सॉस जो असतो ना तो, थोडंसं मीठ पण टाका चवीपुरती, काळी मिरी पूड पण टाका ऑब्वियसली, आणि मला वाटतं मिक्स हर्ब्स, ओरेगानो वगैरे. परत चिली फ्लेक्स जर तिखट आवडत असेल तर. इथे ना मी हिरवी चटणी बनवून ठेवते ना, त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर असते ना, ती चटणी ह्याच्यामध्ये मी टाकते. मी काही सँडविचला बटर किंवा हिरवी चटणी लावणार नाही, मी सगळं ह्याच्यामध्ये एकत्र करणार आहे, कारण की टाईम वाचवण्यासाठी. आता हे सगळं मी एकदम मिक्स करून घेते. तर मी याच्यात काय काय टाकलेलं, टोमॅटो केचप, ओरेगानो, मिक्स हर्ब्स, परत हे काळी मिरी पूड म्हणजे आपली हे ब्लॅक पेपर्स पावडर, आणि हे सगळं मिक्स करून घ्या. थोडं मीठ टाका, परत आपलं चिली फ्लेक्स पण टाकले. बऱ्याच गोष्टी मी टाकल्या त्याच्यामध्ये. तुम्हाला अजून काही आठवत असेल तर तुम्ही ते टाकू शकतात, पण मी तेच थोडं सिम्पल करणार, जास्त काही हे नाही करणार. आणि इथे मी मस्त, आता मी नेहमी तव्यावर बनवते, तर आज मी खूप दिवस झाली मशीन वापरली नाही, तर मग आता मी ही टोस्ट सँडविचची मशीन वापरणार आहे. आणि मी मस्त त्याला ना बटर थोडं मेल्ट करून घेतलेलं, आणि ते बटर मी आता त्याला ब्रशने असं लावलं आणि मस्त असं भरून त्याच्यामध्ये मस्त सँडविच बनवले, आणि खूप छान लागले. भले साधे होते, मी काय आपलं ब्रेडला बटर वगैरे लावलं नाही किंवा ग्रीन चटणी पण लावली नाही, कारण की मी या सारणमध्ये म्हणजे ह्या बॅटरमध्ये सगळं टाकलं होतं ना, त्याच्यामुळे असंच मी फ्राय करणार आहे. पण तरीसुद्धा इतकं सुंदर लागलं ते, साधं सिम्पल. जास्त मी काय आलं टोमॅटो केचप नाही देणार आहे मुलांना, मी असंच आपलं टोस्ट म्हणजे आपलं सँडविच बनवून त्यांना देईन. चला तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि खूप छान खा. असं नवीन नवीन ब्रेकफास्ट मला मुलांना द्यायला खूप आवडतं, म्हणजे एक वेगळाच आनंद असतो मला तो. म्हणून तर ना यूट्यूब सुरू केलं आहे, की बाहेर जॉब करण्यापेक्षा मी घरात बसून असं मुलांना छान छान खायला पण घालेन. आणि त्याच गोष्टीच का मी यूट्यूबवर नको शेअर करावं, म्हणून मी हे चॅनल ओपन केले आहे. तर तुम्हाला असंच छान छान माझ्या व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सो तर सगळ्यांना बाय.